शिंदे, साखर कारखाना आणि ऊस हे धोरण पक्क बसलं ना तर शेतकऱ्यांचा नक्कीच चांगला फायदा होईल. बघू. हॅलो, सीएम ऑफिस, सेक्रेटरी शिंदे बोलतोय. बोला कमिशनर साहेब. बाप रे. ओके 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 सांगतो साहेबांना. काही अपडेट्स असतील तर सांगा. ठीक ठीक. काय झालंय शिंदे? साहेब, शहरात एकाच वेळी 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झालेत. काय? अनेक नागरिक मृत्युमुखी पडलेत. शेकडो जखमी झाले. शिंदे, घटनास्थळी गेलं पाहिजे आपल्याला. कमिशनर साहेबांनी तुम्हाला बाहेर जाऊ नका, तुमच्या सुरक्षेचा प्रश्न असं सांगितलंय. अहो, माझी कसली सुरक्षा आहे? हा, तिथं लोक मरून पडलीये, तिकडं आपल्याला जायला हवं. तिथल्या सुरक्षिततेचं बघायला हवं आपल्याला. चला शिंदे. तसं नाहीये साहेब, एकाच वेळी 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झालेत. आपल्याला माहित नाही अजून किती होतील. बघू. ठीक आहे साहेब, फॅक्समध्ये असं लिहिलंय, हा हिंदू विरोधी हमला असू शकतो. यामध्ये कुविख्यात आंतरराष्ट्रीय टोळीचा हात आहे. शिंदे, कमिशनरना फोन लावा. पाटील साहेब, तुम्ही जे मला आत्ता सांगितलं ते बाहेर कुठे जाता कामा नये. जनतेला काय सांगायचंय ते आम्ही सांगू. आता प्रेसला जे काही सांगायचंय ते मी सांगतो. बॉम्बस्फोट 12 नसून 13 झाले आणि 13वा बॉम्बस्फोट हा मस्जिद बंदर इथं झालेला आहे असा प्रेसला फॅक्स करा. पण साहेब, तिथं तर बॉम्बस्फोट झालाच नाहीये. अशाने लोकांचा सरकारवरचा विश्वास उडेल. सरकार पडूही शकतं. विरोधक धारेवर धरतील आपल्याला. सरकार पडलं पडू दे, पण शिंदे, जनतेने जर का याला जातीयवादी रंग दिला तर दंगली उसळतील. गावं, रस्ते फार जळून खाक होतील. जीवितहानी होईल, आर्थिक हानी होईल. मी राज्याचं कुठलंही नुकसान होऊन देणार नाही. त्याची वाटेल ती किंमत मला मोजावी लागली तरी चालेल. पडलं सरकार तरी चालेल. तब्बल 48 तासात मुंबई पूर्वपदावर आणणारे हेच ते किमयागार.